Yes, here we go. हॅपी मॉर्निंग. हॅपी मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आणि जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या हात जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनची सुरुवात करते. येस, जे आपले मित्रमैत्रिणी वेळेवर हजर राहू शकत नाही त्यांच्यासाठी आठवणीने रेकॉर्डिंग सुरू केली. चला, तर तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी होमवर्क केलेला आहे त्यांनी मस्त एक शाबासकी द्यायची स्वतःला. येस, आणि शक्यतो वही पेन सोबत घेऊन बसायचं आहे. आणि ज्यांनी सोबत घेतली आहे वही पेन त्यांनी काय करायचंय, पहिली ओळ लिहायची आहे. जो चमत्कारांवर विश्वास ठेवेल किंवा ठेवतो त्याच्याच आयुष्यात चमत्कार घडतील. पटकन लिहायचंय. जादू होणार आहे. आजचं सेशन झालं ना की मॅजिक होणार आहे. जो चमत्कारांवर विश्वास ठेवतो त्याच्याच आयुष्यात चमत्कार घडतात. दुसरं वाक्य लिहायचं आहे, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार लिहायचंय हे वाक्य आपल्याला. येस, काय होणार आहे, मॅजिक होणार आहे. हवंय सगळ्यांना मॅजिक? येस, तर आज तुम्हाला फक्त सूचना देते मी आज. रेकी काय आहे एका एक दोन वाक्यात फक्त सांगते. तर तुमचं सगळ्यांचं कधीतरी पोट दुखतं का? तुम्ही कसं म्हणतात एकमेकांशी बोलताना? कसं बोलतात? माझं ना आज पोट दुखतंय असं म्हणतो का आपण? नाही, असं नाही म्हणत आपण. कसं म्हणतो? अगं आई ग, काय झालं काय माहिती, आज माझं पोट दुखतंय, है ना? असं म्हणतात का कोणी मैत्रिणीला किंवा घरात कुणाला? अरे यार, आज माझं जरा डोकं दुखतंय. असं म्हणतात की अरे देवा काय झालं, आज डोकं दुखतंय, असं म्हणतात. सेकंड की फर्स्ट, कुठलं ऑप्शन? सेकंड, बरोबर. सेकंड. आता गुडघे दुखले तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीला काय सांगतात किंवा घरात कुणालाही काय सांगतात? माझ्या ना जरा गुडघे दुखतात, असं बोलतात की त्या गुडघ्यावर असं गोल गोल हात फिरवतात, माझे फार गुडघे दुखायला लागलेत आजकाल. जे दुखतं तिथे तुमचा हात जातो तर तुमचा हात तिथे का जातो? तिथे रेकीची ऊर्जा आहे. हा जो तळ हात आहे, हे जे दोन्ही तुमचे तळ हात आहे, ती म्हणजे रेकीची ऊर्जा आहे. ओके, याची हिस्ट्री आपण नंतर बघू, पण आज हे मुद्दाम तुम्हाला सांगते आहे. तर तुमच्या प्रत्येकाच्या आत रेकीची ऊर्जा आहे. ती रेकीची ऊर्जा काय करते? तुमच्या आयुष्यातील अगदी प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व करते. मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, सामाजिक, शारीरिक, शैक्षणिक, कौटुंबिक, वैवाहिक, अजून काय असतील कुठले तुमचे, एकूण एक प्रॉब्लेम असा कुठलाच नाहीये जो रेकी शक्ती सॉल्व करू शकत नाही. रेकीच्या क्लासमध्ये काय होतं, आपला हा काही सिलेबस पूर्ण झाल्यानंतर इथे काय सुरू आहे आपलं माहिती का? कालपासून आणि आज इथून पुढे पण काय आहे, तर मशागत सुरू आहे. ज्या वेळेला शेतकऱ्याला सोयाबीनचं पीक काढायचं असतं तेव्हा तो सोयाबीनच पेरतो. गव्हाचं पीक काढायचं असेल तर गहूच पेरतो. त्याच्या आधी त्या जमिनीची मशागत करतो, जमीन सुपीक करतो, जमीन सुपात्र करतो. आपण पण तेच करत आहोत. आपल्याला रेकी शक्ती आत्मसात करायची आहे. पण जसं मी काल सांगितलं, रेकी शक्ती ही हायेस्ट एनर्जी आहे, महाशक्ती आहे. तर ती महाशक्ती असं कुणालाही मिळत नाही. ज्याला ती मिळवायची असेल, प्राप्त करायची असेल, त्याला काय करावं लागेल? तर कालचा होमवर्क, आजचा होमवर्क आणि इथून पुढे प्रत्येक दिवसाचा होमवर्क करावा लागेल, जर तुम्हाला रेकी शक्ती हवी असेल तर. ओके, म्हणून आज हे तुम्हाला सांगून ठेवलं. नाहीतर शेवटच्या दिवशी असं मला कोणी म्हणू नये की आम्ही तुमचा क्लास केला आणि आम्हाला रेकी शक्ती मिळाली नाही. जर तुम्हाला ती मिळाली नाही तर त्यासाठी मी जबाबदार नाही. त्यासाठी स्वतःला सुपात्र करणं हे तुमचं काम आहे. रिकामं पात्र आहे ते भरायचं आहे, किंवा भरलेलं पात्र आहे चिंता, अति काळजी, है ना, टेन्शन, याच्याने जे भरलेलं आहे ते खाली करायचंय रोजच्या रोज.
मग तिथे जागा होईल, मग तिथे रेकी शक्ती येईल. येतंय लक्षात? यस. आता आपल्याला बघायचंय की कमिटमेंट म्हणजे काय असते. ओके, आता मला सांगा कोण आहे स्क्रीनवर, मला बघू द्या बरं कोण कोण दिसतंय. ओके, बरं, रिचा दिसतात मला. रिचा, माईक सुरू करा. येस मॅम. तुम्हाला आहे ना, मी आत्ता तुमचा गुगल पेचा मला नंबर पाठवा. मी तुम्हाला आत्ता 2 करोड रुपये ट्रान्सफर करते आहे. त्या बदल्यात मला तुमचा एक डोळा हवा आहे. पाठवताय लगेच? तुमचा एक डोळा काढून मला पाठवा, मी लगेच तुम्हाला 2 करोड रुपये पाठवते. चालेल? नाही. तुम्ही क्लासला का आलाय? तुम्हाला आर्थिक अडचण आहे सगळ्यांना. तुम्हाला मी इथं पैसे देते, तुम्ही सरळ नाही म्हणतायत. ज्योती, माईक सुरू करा. तुम्हाला मी 5 करोड देते, तुमच्या दोन्ही गुडघ्याच्या वाट्या मला पाठवून द्या. माझ्या आईच्या जरा खराब झाल्यात, तिला लावता येतील मला. तुम्ही मला अगदी छान दिसतायत, स्लिम, तुमच्या छान असतील गुडघ्याच्या वाट्या. 5 करोड रुपये देते, तुमची लाईफ सेट होऊन जाईल. ओके? नको मॅडम. कमाल आहे बाबा, आर्थिक चिंता तर सगळ्यांना, आर्थिक प्रश्न, पैसे वाटते घेत नाहीये. ओके, तर हा आहे आपला आजचा टॉपिक. येतंय तुम्हाला लक्षात? असे खूप लोक आहेत ज्यांच्याकडे डोळे आहेत पण दिसत नाही, गुडघ्याच्या वाट्या आहेत पण चालता उठता बसता येत नाही, कान आहेत पण ऐकू येत नाही. बरोबर? मोजा किती करोड रुपये होत आहेत तुमच्या शरीराची किंमत. आणि चाललंय आपलं आर्थिक अडचण आहे, आर्थिक अडचण आहे, आर्थिक अडचण आहे. किती संपत्ती आहे आपल्याकडे. येते लक्षात? बरं, कधीतरी तुमच्या या शरीराला तुम्ही सॉरी किंवा थँक्यू म्हटलंय का? आय लव्ह यू म्हटलंय का? लक्ष दिलंय का कधी? डोकं दुखतंय, घेतली पेन किलर, चालला दिवस. पोट दुखतंय, घेतली पेन किलर, चालला दिवस. त्या किडण्यांवर काय परिणाम होतोय? सगळ्यात नाजूक अवयव कुठला आहे? कुणाला माहिती आहे? सगळ्यात नाजूक अवयव आपला कुठला आहे? पोटातली आतडे, लहान आतडे, मोठे आतडे, त्याच्या एवढा नाजूक अवयव आपल्या शरीरात नाहीये. आणि आपण काय करतोय? नेमका त्याच्यावरच घाव घालतोय, त्याच्यावरच अत्याचार करतोय. पिझ्झा खा, बर्गर खा, पोरांना खाऊ घाल. पोरांना खाऊ घालण्यात आपल्याला ते एक स्टेटस वाटतं, मोठेपणा वाटतो. आम्ही छान रेस्टॉरंटमध्ये गेलो, मॉन्जिनीजमध्ये गेलो, अजून काय काय असतं बरं ते, तिथे तो असं जोकर बसलेला असतो, तिथे जाऊन फोटो काढतात. डॉमिनोज है ना, मॅकडोनल्ड. हां, मॅकडोनल्ड, डॉमिनोज. आणि मग म्हणतो आपण की आर्थिक अडचण आहे. कुठे जातात ते पैसे? ते पिझ्झा बर्गरमध्ये जात आहेत आणि त्याच्यानंतर हॉस्पिटलला जात आहेत. बरोबर? येस. तर तुमच्या प्रत्येकाच्या घरी कुठली ना कुठली मशीन आहे का? मिक्सर आहे का? वॉशिंग मशीन, फ्रीज वापरतात तुम्ही सगळेजण. बरं, ते खराब झालं तर काय करतात तुम्ही? सर्व्हिसिंग करतात त्याची. सर्व्हिसिंग केल्यानंतर काय होतं? काय होतं सर्व्हिसिंग केल्यानंतर? व्यवस्थित चालते, खटखट 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 आवाज कमी करते. याची आणि याची सर्व्हिसिंग कधी केली लास्ट टाइम? कधी केली? करायची आज? काल थोडीशी केली आपण, आज थोडीशी करू, उद्या थोडीशी करू, है ना. एकदम जास्त केली तर मग ती पचणार नाही, वेगळं काहीतरी होईल. मग थोडी थोडी करू आता आपण. ओके. तर जशी आपण आपल्या मशीन्सची सर्व्हिसिंग करतो, मग ते सॉफ्ट चालतात, स्मूथली चालतात, है ना. तसं आपल्याला गरज आहे याची, याची आणि याची सर्व्हिसिंग करण्याची. ओके. मग हे पण लॉंग टर्म चालतील. मशीन्स कशी लॉंग टर्म चालतात, तसं आपण पण लॉंग टर्म चालू. ओके, येतंय लक्षात? यस.
आता ही सर्व्हिसिंग तुम्ही किती दिवस करणार? फक्त आपल्या ह्या क्लासमध्येच करणार का? तर डेली करायची. आता कोणी कोणी आता घाबरून जातील की अरे बापरे, आता होमवर्क रोजच करायचा, आधीच तर आम्हाला वेळ नाही आणि ह्या मॅडम काय वेगळंच काहीतरी सांगतायत. तर आपल्याला आपल्या प्रत्येक श्वासासोबत या सगळ्या टेक्निक वापरायच्या आहेत. असं फार काही वेळ काढून तुम्हाला बसायचं नाहीये. प्रत्येक श्वासासोबत आपल्याला एक एक टेक्निक वापरायची आहे. कशासाठी? तर काल तुम्हाला एक टास्क दिलेला होता की मोटिव्ह म्हणजे ध्येय शोधा तुमच्या आयुष्याचं. हा जो तुम्हाला जन्म मिळालेला आहे, तर या जन्माचं काहीतरी ध्येय असलं पाहिजे. म्हणजे ते आहे, ते तुम्हाला शोधायचं आहे. ते तुम्हाला दिलेलं आहे म्हणूनच तुम्हाला हा जन्म आहे ना. तर ते ध्येय काय आहे ते तुम्हाला शोधायचं आहे आणि त्याच्यावर काम करायचं आहे. तर तुम्ही जर ते शोधलं असेल तर पुढे तुम्हाला कळेल या क्लासची गंमत काय आहे आणि तुम्हाला इथून काय मिळणार आहे ते. तर अजूनही जर कोणी कंप्लेंट्स काल लिहिलेल्या नसतील तर त्यांनी त्या लिहा. 30 दिवसपर्यंत लिहायच्या आहेत. ज्यांनी लिहिलेल्या असतील त्यांनाच कळेल काय गंमत आहे ते लिहिल्यानंतर. ओके. त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यातलं ध्येय शोधा की तुम्हाला काय करायचंय, काय हवं आहे. आणि एक लिस्ट वेगळी करायला सांगितलेली होती. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला नक्की काय हवं आहे ती एक लिस्ट करा. आता आपण एक छोटासा व्हिडिओ बघू. सर व्हिडिओ प्ले करा. व्यवस्थित शांतपणे पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. ओके. यस. ज्यांचे व्हिडिओज बंद आहेत त्यांनी ते चालू केले तर बरं होईल. Shot the sheriff and I slipped the noose. The law ain't never been a friend of mine. I would kill again to keep from doing time. You should never ever trust my kind. I'm a wanted man. I got blood on my hands. Do you understand? I'm a wanted man. I took the pistol and I shot out all the lights. I started running in the middle of the night. The law ain't never been a friend of mine. I would kill again to keep from doing time. You should never ever trust my kind. I'm a wanted man. I got blood on my hands. Do you understand? I'm a wanted man. I'm a wanted man. I got blood on my hands. Do you understand? I'm a wanted man. If you ask me to change, I don't know if I can. I'll always be who I am. I'm a wanted man. I got blood on my hands. Do you understand? I'm a wanted
बघितला व्हिडिओ सगळ्यांनी? आपल्यापैकी कुणाची तरी अशी अवस्था आहे का आत्ता? आहे? नाहीये, बरोबर? तर मला तुम्हाला काय सांगायचं आहे की या लोकांची जी काही कमिटमेंट होती त्याच्या अगदी पॉईंट नॉड म्हणजे 0.5%पेक्षाही कमी कमिटमेंट, 0.5%पेक्षाही कमिटमेंट जर आपण स्वतःला दिली, म्हणजे स्वतःच्या शब्दांवर, सवयींवर किंवा स्वतःचे ध्येय जे पूर्ण करायचे आहे त्याच्यासाठी जे ॲक्शन प्लॅन आहे त्याच्यावर जर आपण कमिटेड राहिलो तर कुठे पोहोचू आपण? त्यांनी जेवढे कष्ट घेतले, जेवढी मेहनत केली तेवढी आपल्याला करावी लागेल का कुठल्याही कामासाठी? नाही. ओके, तर ही असते कमिटमेंट आणि हे असतं यश. कशावर फोकस केला पाहिजे? आपली सवय काय असते माहिती का? आपण काय करतो, कुठल्याही वस्तूवर, व्यक्तीवर, घटनेवर ज्या वेळेला बोलायचं झालं, परिस्थितीवर, की आधी त्यातले सगळे प्रॉब्लेम्स शोधून काढतो की काय काय प्रॉब्लेम आहे. मला ही जबाबदारी दिली आहे, ते काम करायचं आहे, ती व्यक्ती आहे, ते नातं आहे, तर आपण सगळ्यात आधी काय काम करतो की त्याच्यातले प्रॉब्लेम्स काय काय बघता येतील. त्याच्यात आपल्याला फार मज्जा आणि मोठेपणा वाटत असतो, है ना? पण विनर लोक काय करत असतात की प्रत्येक गोष्टीमध्ये, व्यक्तीमध्ये, परिस्थितीमध्ये, घटनेमध्ये, जबाबदारीमध्ये सोल्युशन काढतात. ओके, तर आपल्याला सोल्युशन बघायचं आहे, आपल्याला कंप्लेंट्स नाही बघायचे आहे, आपल्याला प्रॉब्लेम नाही शोधायचे, ते असणार आहेत. पण रेकी शक्तीच्या कृपेने काय होणार आहे, ते आपोआप गळून पडतात. तुम्हाला जे मी सांगितलं की इथे रेकीची ऊर्जा असते आणि काही हा रोजचा होमवर्क तुम्ही केल्यानंतर काय होईल, तुम्ही सुपात्र ठरतात रेकी ऊर्जा ग्रहण करण्यासाठी. एक दिवस सकाळी तुम्हाला 5 वाजेला उठावं लागेल आणि 5 वाजेला रेकीची तुम्हाला दीक्षा दिली जाईल ब्रह्ममुहूर्तावर. त्यालाच ती मिळेल जो रोजचा होमवर्क रोज करेल. ती दीक्षा मिळाल्यानंतर तुमचा गुडघा दुखतोय तर त्याला ते प्रेमाने असा हात फिरवा, दुखायचं थांबेल. डोकं दुखतंय, डोक्यावर हात ठेवा, दुखायचं थांबेल. कारण असंही काही दुखलं की तुम्ही तिथे प्रेस करतायत की नाही, आणि क्षणभर ते पोट दुखतंय, क्षणभर, अगदी क्षणभर तुम्ही तिथे हाताने दाबलं की तुम्हाला काय होतं, ते दुखणं जरासं थांबल्यासारखं वाटतं. तर काय असतं, रेकी लेवल 1 मध्ये 10% तुमची ऊर्जा ॲक्टिवेट केली जाते, 10%. मग रेकीच्या सेकंड लेवलमध्ये ती 40% ॲक्टिवेट केली जाते. किती झाले एकूण? 50%. आणि मग रेकीच्या दुसऱ्या लेवलमध्ये तुम्ही तुमच्या घरात बसलेले आहेत, पण जगाच्या पाठीवर तुमचा कुठेही नातेवाईक असेल, मित्रपरिवार असेल आणि त्यांना जर उपचाराची गरज असेल तर तुम्ही त्यांना उपचार पाठवू शकतात. 50% तुमची ऊर्जा काम करते. आणि त्यानंतर रेकीच्या तिसऱ्या दीक्षेनंतर काय होतं, अजून 50% ऊर्जा ॲड होते, टोटल ती 100% होते. आणि तिथे क्रिस्टलची ऊर्जा आणि अजून काही गोष्टी तुम्हाला दिल्या जातात. तर 300%पेक्षा जास्त तुम्ही ऊर्जांनी परिपूर्ण होतात की तुम्ही कुणाला असा हात केला किंवा त्याच्या दुखण्यावर हात ठेवला की ते दुखणं तिथल्या तिथे थांबतं, ऑपरेशन टळतात. बाहेरच्या देशांमध्ये हॉस्पिटलमध्ये रेकी वापरली जाते. आधी रेकी दिली जाते आणि नंतर ऑपरेशन सुरू केलं जातं. तर ही असते रेकीची ऊर्जा. तर ह्या लोकांचा जो व्हिडिओ तुम्ही आत्ता बघितला, तर त्यांच्यासारखी आपली परिस्थिती नाही आहे. अगदी 0.5%, 0.5% जर आपण कमिटेड राहिलो की रोजचं होमवर्क मी रोज करेल, माझं जीवनाचं ध्येय मी ठरवेल आणि त्या ध्येयासाठी मी काम करेल, तर तुमच्या पायावर ते यश असं लोळण घालणार आहे. ओके, येस. तर आता आपल्याला एक थोडंसं आपण मेडिटेशन करूया. त्याचा अर्थ सांगते त्या मेडिटेशनचा आधी. ओके, आता काल आपण काय केलं की कंप्लेंट्स लिहून काढल्या. आता आज एक तुम्हाला रिसर्च काय आहे तो सांगते. रिसर्च असा आहे, अमेरिकेतील हवाईयन बेटं जी होती तर तिथे आदिवासी लोक राहत होती
तिथून हा रिसर्च एका डॉक्टरांनी घेतलेला आहे. आता हे खरं तर सगळीकडे आहे, आपल्या भारतात पण आहे, महाराष्ट्रात पण आहे, आदिवासी लोकांमध्ये किंवा अजून काही लोकांमध्ये ही प्रथा आहे. कसली प्रथा आहे? ज्या वेळेला त्यांना त्या जंगलातील, ते जिथे राहतात तिथलं कुठलंही झाड जर तोडायचं असेल तर ते उठले की सुटले जातात आणि तोडतात, असं ते करत नाहीत. तर ते काय करतात, त्यांची परमिशन मागतात, त्यांच्याशी बोलतात की मला या कामासाठी, जळणासाठी, माझं घर बांधण्यासाठी, माझी औषधी तयार करण्यासाठी हे झाडा, तुझं पान, फूल, बी, फळ, लाकूड, साल मला पाहिजे आहे, तर मला ती घेण्याची परमिशन आहे का, असं ते म्हणतात. आणि त्यांना काही सिग्नल्स मिळतात. जर ते सिग्नल पॉझिटिव्ह असतील तरच ते त्या झाडाला हात लावतात. अजून एक तिथे प्रथा काय आहे, ते ग्रुपने राहतात, बरोबर. त्यांच्यापैकी जर एखाद्या व्यक्तीने चूक केली किंवा गुन्हा केला तर ते व्यक्ती काय करतात, सगळे मिळून रिंगण तयार करतात आणि ज्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे त्याला मध्यभागी उभं करतात आणि सगळे मिळून त्या व्यक्तीची क्षमा याचना करतात, त्याची माफी मागतात. का? कारण त्यांची थॉट प्रोसेस अशी आहे, त्यांचे संस्कार असे आहेत की त्या एका व्यक्तीने जो गुन्हा केलेला आहे तो गुन्ह्यासाठी, चूक करण्यासाठी प्रवृत्त झालेला आहे. तर यामागे काय आहे त्यांचं लॉजिक, की आपण काहीतरी असं काम केलेलं आहे, काहीतरी ॲक्शन अशी घेतलेली आहे, आपल्याकडून काहीतरी चूक अशी झालेली आहे ज्याच्यावर रिॲक्शन त्या माणसाने दिलेली आहे. ही त्यांची प्रवृत्ती आहे, हा त्यांचा संस्कार आहे, हा त्यांचा रिवाज आहे. म्हणून ते काय करतात, त्या गुन्हेगाराला समोर उभं करतात आणि सगळेजण मिळून त्याची माफी मागतात की आम्हाला माफ कर, आम्हीच असं काहीतरी वागलो की तुला हा गुन्हा करावा लागला. एक काळजी घ्यायची सगळ्यांनी की आपला माईक सुरू होणार नाही. तुमचा माईक सुरू झाला चुकून एखाद्याचा की आवाज इथे खूप डिस्टर्ब होतो. ओके, येस. तर अशी त्यांच्याकडे ती प्रथा आहे. मग अमेरिकेतले एक डॉक्टर होते, तर त्यांच्या मुलीला काहीतरी आजार होता. ते स्वतः डॉक्टर होते, ते रिसर्च करत होते, ते सायंटिस्ट होते, तरी सुद्धा त्यांना रिझल्ट आला नाही. तशातच त्यांचं अचानक असं काहीतरी कोणीतरी सांगितलं की त्या हवाईयन बेटांवर अशी अशी औषधी मिळते आणि त्यामुळे हा रोग बरा होऊ शकतो. म्हणून ते शोधत शोधत तिथे गेले. तर त्यांना ही सगळं घटना किंवा हा सगळा सीन तिथे दिसला. मग त्यांनी विचारलं काय आहे, तर मग त्या लोकांनी त्यांना एक्सप्लेन केलं. तिथून पुढे ते घरी आले, त्यांनी ती पद्धत वापरली, त्यांची मुलगी रिकवर व्हायला लागली एका असाध्य रोगामधून. त्यानंतर असं झालं की त्यांची नियुक्ती अधिकारी म्हणून एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये झाली. असं वेड्यांचं हॉस्पिटल की जे अट्टल गुन्हेगार होते आणि ते गुन्हेगारातून पुढे जाऊन 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 ठार वेडे होत होते ते लोक, आणि त्यांचं ते एक हे होतं, सेक्टर होतं, हॉस्पिटल होतं. तिथे अधिकारी म्हणून यांची नियुक्ती झालेली होती. तर फार पूर्वीपासून ते होते, अनेक गुन्हेगार आणि अनेक वेडी लोक त्या ठिकाणी होती आणि ती लोक इतकी ठार वेडी होती, इतकी ठार गुन्हेगार होती की तिथे कुठल्याच डॉक्टराला, अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला टिकू देत नव्हती. मग त्यानंतर काय झालं, आता यांचा हा रिसर्च झाला, यांना अमेरिकन हवाईयन बेटांवर काय असतं ते कळलं. आता हे जे कोणी सायंटिस्ट डॉक्टर होते त्यांनी काय करायचं, 10 ते 5 तिथं जायचं आणि फक्त आपलं जे ऑफिस आहे तिथे बसायचं. आपल्या स्वतःच्या ऑफिसमध्ये बसल्यानंतर त्यांनी काय सुरू केलं की प्रत्येक एका जो कोणी गुन्हेगार होता, वेडा होता, त्याची फाईल घ्यायची. प्रत्येक ठिकाणी काय असतं, फाईल असते प्रत्येक केसची, है ना. ती फाईल त्यांनी काढायची आणि त्या फाईलवर काय असतं, पहिल्या पेजवर त्या व्यक्तीचा फोटो, नाव, जन्मतारीख, त्याने काय गुन्हा केला, हे सगळे डिटेल्स असतात. तर हे डॉक्टर काय करायला लागले, 10 ते 5 आपल्याच ऑफिसमध्ये बसायचं, रोज एका वेड्याची फाईल घ्यायची आणि त्या फोटोवर ती फाईल उघडायची, त्या फोटोवर अगदी प्रेमाने हात फिरवायचा, ती सगळी माहिती वाचायची, अगदी प्रेमाने हात फिरवायचा आणि 4 वाक्य बोलायची.
जी आपल्याला आजपासून बोलायची आहेत. काय वाक्य होती ती तुम्ही लिहून घेऊ शकतात, मग मी एक्सप्लेन करते. पहिलं वाक्य असं होतं, आय ॲम सॉरी, माझी चूक झाली. आय ॲम सॉरी, माझी चूक झाली. प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ करा. लिहून घ्यायचं आहे. पुढचं वाक्य होतं तिसरं, आय थँक यू, म्हणजे मी धन्यवाद व्यक्त करतो किंवा करते. आणि पुढचं वाक्य होतं, आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे. प्लीज फॉरगिव्ह मी दुसरं वाक्य. ओके, तर ही 4 वाक्य होती. लिहून घेतली तुम्ही. आता याचा अर्थ तुम्हाला समजावून सांगते. आणि हेच जर तुम्ही तुमच्या आयुष्यात वापरायला सुरुवात केली आजपासून, तर तुम्हाला उद्या सकाळी एक मॅजिक तुमच्या घरात दिसणार आहे. तर ते काय करत होते, जसं ते आदिवासी लोक त्यांच्या हवाईयन बेटांवर करत होते, तसंच हे अधिकारी डॉक्टर जे होते ते एका एका कैद्याची, गुन्हेगाराची, त्या वेड्याची फाईल घ्यायचे, त्याच्या फोटोवर अगदी प्रेमाने हात फिरवायचे आणि त्याला म्हणायचे, आय एम सॉरी, मला माफ कर. की हा जो संपूर्ण समाज आहे, संपूर्ण देश आहे, जी मानवजात आहे पृथ्वीवरची, आपण सगळे, आपल्याकडून अशी काहीतरी चूक झालेली आहे सगळ्यांकडून, ज्यामुळे तू इतका मोठा गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त झालास. म्हणून आय ॲम सॉरी त्या फोटोवर ते प्रेमाने हात फिरवून म्हणायचे. त्याच्यानंतर ते म्हणायचे, प्लीज फॉरगिव्ह मी, मला खरंच माफ कर. हे ते मनापासून म्हणायचे, अगदी पोट तिडकीने म्हणायचे. तिसरं वाक्य ते म्हणायचे, बाबा रे, तू मला माफ केलंस म्हणून मी तुझे धन्यवाद व्यक्त करतो. आय थँक यू. हे डिक्लेअर करायचंय तिथल्या तिथे लगेच. हे मनोमन होणार आहे. काय म्हणायचंय, आय थँक यू, तू मला धन्यवाद दिलेस, तू मला माफ केलं त्याबद्दल मी आभारी आहे, धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुढचं वाक्य ते म्हणायचे, आय लव्ह यू. पुढचं वाक्य ते म्हणायचे, आय लव्ह यू, की माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. हा प्रयोग त्यांनी सुरू केल्यानंतर साधारण 30 दिवसात कैदी किंवा तो वेडा किंवा तो गुन्हेगार बरा होऊन त्याच्या घरी शिफ्ट व्हायला लागला. आणि सगळ्या लोकांना खूप आश्चर्य वाटायला लागलं. आणि हा एक खूप मोठा रिसर्च आहे. आणि ते डॉक्टर त्यांच्या खुर्चीवरून 10 ते 5 उठत सुद्धा नव्हते. ही एक थेरपी आहे, जशी आपल्या सगळ्यांची खूप आवडती ॲलोपॅथी आहे. दुखलं काही की घे पेनकिलर, दुखलं काही की घे पेनकिलर, हो की नाही? असा भंडार असतो आपल्या घरात टॅबलेटचा. ॲलोपॅथी आपल्या सगळ्यांची आवडती आहे. त्याच्यानंतर होमिओपॅथी आहे, त्याच्यानंतर आयुर्वेद आहे, आता नॅचरोपॅथी आली, आता आम्ही आणली आजची नवीन. याला म्हणतात हो पोनो पोनो टेक्निक. आता काही जण जर यूट्यूब चालत असतील कधीतरी, तर हा व्हिडिओ त्यांना माहिती असेल. आता कोणीतरी समोर मला रिॲक्शन देत आहे, त्यांना माहिती आहे, पण कधी वापरली का आपण? नाही. तर या क्लासमुळे काय होणार आहे की तुम्हाला ती वापरावीच लागणार आहे, तरच तुम्हाला रेकी शक्तीला कनेक्ट होता येईल. नाहीतर तुमच्या आयुष्यातले जे तुम्ही 9 तास मला द्यायला कमिट केलेला आहे, कारण 10वा तास आपला रेकी शक्तीचा आहे, तर हा सगळा तुमचा जो वेळ आहे, एक श्वास त्याच्यासोबत एक आयुष्य संपतंय क्षणाचं, ते सगळं वेस्ट ऑफ टाईम आहे. तर मग जर कुणाला हे जमणार नसेल, तर आजच त्यांनी आपल्या घरी छान छान सिरियल बघू शकतात. आणि ज्यांना स्वतःच्या आयुष्यात उद्या सकाळी मॅजिक बघायचं आहे आणि मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार हे वाक्य खरं करायचं आहे. मागच्या बॅचच्या आपल्या मैत्रिणी तर एवढ्या खुश आहे, ठार वेड्या झालाय. तर म्हटलं खरंच आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहे आणि रोज मॅजिक होत आहेत त्यांच्यासोबत. आज आपल्या सोनलताईंनी शेअर केलं की घरातला फिल्टर खराब झालेला होता, तो रिपेअर केला. कितीतरी जणींनी घरातलं वॉशिंग मशीन रिपेअर केलं ह्या थेरपीने, या टेक्निकने. ओके, तर आपल्या आयुष्यामध्ये
सगळ्यात जास्त खराब झालेलं मशीन हे आहे है ना, आपलं मन, आपली बुद्धी, आपलं डोकं, विचार आणि आपलं शरीर सगळं खराब झालेलं आहे. म्हणून ते काय होतंय, कटकट 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 वाजतंय. मग सर्व्हिसिंग करावी लागेल. जर एवढा मोठा रिसर्च सांगतोय करोडो लोकांवर झालेला की रिझल्ट आहे, आता करोडो लोकांना जर रिझल्ट आले तर तुम्हाला तो मॅडम येणार तुमचा नाही व्हिडिओ का? दिसत नाही. हॅलो. काय? यस बोला हा वंदना. तुमचा व्हिडिओ दिसत नाहीये. माझा व्हिडिओ दिसत नसेल तुम्हाला तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर आहे ना स्क्रोल करा आणि माझा जो स्क्रीन आहे तो समोर ठेवा. ओके, तर ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवर स्क्रोल करायला लागेल. तर जर लाखो करोडो लोकांवर याचा रिझल्ट आलेला आहे तर तुमच्यावर येऊ शकतो का? येऊ शकतो. यस. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या आयुष्यात खूप नाती अशी आहेत, कटू आठवणी आहेत है ना, सगळं लाईफ डिस्टर्ब आहे. तर तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक एका एरियामध्ये ही टेक्निक, ही थेरपी तुम्ही वापरू शकतात. मी 2014 पासून वापरते आहे. मी एक खूप सुंदर कोर्स केला होता माझ्या मुलाला जन्म देण्याच्या आधी. आम्ही दोघांनी मिळून गर्भसंस्कार, त्यामध्ये सुद्धा हे शिकवलं होतं आम्हाला आणि आम्ही ते तेव्हापासून सारखं वापरत आहोत आणि आमचे प्रॉब्लेम चुटकीसरशी सॉल्व्ह होतात. ओके, कुठलेही प्रॉब्लेम. सो तुम्ही पण वापरा. काय होतं, आपले जी नाती असतात तिथे खूप अनबन झालेली असते आणि मनोमनी असतं. मग काय होतं, आपली जी ग्रोथ आहे ना ती थांबून जाते. आर्थिक अडचणी येतात, शारीरिक व्याधी रिपेअर होत नाहीत आपल्या, आणि आपण म्हणतो मला ना 7.5 लागली आहे, माझं 7.5चं वर्ष सुरू आहे, माझी शनीची रास आहे, माझा शनीचा मुलांक आहे आणि शनीचा भाग्यांक आहे, मग ज्योतिषाकडे जा, ही शांती करा, ती शांती करा. केलंय ना सगळं, काही फरक पडलाय का? जरा हा जो सप्ताह चालू आहे यातलाच वापरून बघा एक दिवस तरी, मग सांगा. ओके, ऑलरेडी खूप लोक आहेत फीडबॅक शेअर करायला. ते जर बोलायला बसले तर तुम्हाला शिकायला काहीच मिळणार नाही मग. ओके, तर त्यांचे फीडबॅक व्हॉट्सअपला मी वाटलंच एक एक पाठवत राहील. सो करा. जर आजपर्यंत हे सगळं करून चुकलात, आयुर्वेद करून चुकलात, होमिओपॅथी, ॲलोपॅथी, ज्योतिषाची शांती, अंकशास्त्राची शांती, तर हे आजपासून करायला सुरुवात करा. आपली हिंमत नाही होत समोर जाऊन त्या व्यक्तीला सॉरी म्हणण्याची, आय लव्ह यू म्हणण्याची. बरोबर आहे. इगो मला पण आहे, सगळ्यांनाच असतो है ना. ही छान जादू आहे. काय करायचं, एक फुलस्केप घ्यायचं. सगळ्यांनी काय करा, एक वही करा. कशी वही करा, जी पूर्ण पांढरे शुभ्र कागद असतात, जे प्रिंटिंगचे पेपर असतात ना, ते प्रिंटिंगचे पेपर, त्या पेपरची वही करा. आणि तुम्हाला जे नातं हील करायचं आहे, म्हणजे तुम्हाला ते नातं गरजेचं असेल, ते जर तुम्हाला रिपेअर करायचं असेल, आता समोर जाऊन ती व्यक्ती रिस्पॉन्स देत नाहीये, बरोबर आहे, पण तुम्हाला ती व्यक्ती हवी आहे. मग आपण काय करायचं, असला तर त्या व्यक्तीचा पासपोर्ट फोटो लावा, 6 महिन्यांपेक्षा जुना नको, आणि त्या पहिल्या पानावर संकल्प लिहा की माझं आणि या व्यक्तीचं नातं सुधारलेलं आहे. आम्ही एकमेकांना मान देतो, सन्मान देतो, प्रेम करतो, एकमेकांची काळजी घेतो, एकमेकांची प्रेमाने चौकशी करतो, काय हवं नको ते विचारतो. म्हणजे हे झालेलं आहे. अशा पद्धतीने हे वाक्य लिहायचे आपल्याला. आणि तिथं काय करायचं, आपल्याला संकल्प करायचा आहे. कसला, आय ॲम सॉरी, मला माफ कर, प्लीज फॉरगिव्ह मी. पहिलं आय ॲम सॉरी म्हणजे मी चुकले, दुसरं प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर, तिसरं आय थँक यू, तू मला माफ केलंय म्हणून मी तुझी आभारी आहे, आणि पुढचं आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे. या पद्धतीने जर 42 दिवस तुम्ही रोज लिहिलं, ओके, 42 दिवस रोज लिहायचंय एक वेळेला, आणि वाचायचं किती वेळेला, रोज मनातल्या मनात 21 वेळेला. तर असं होईल, कितीतरी वर्षांपूर्वी तुम्ही एकमेकांशी बोलणं बंद केलेलं आहे काहीतरी कारणावरून,
तो व्यक्ती पण पुढे यायला तयार नाही, माघार घ्यायला तयार नाही आणि तुम्ही पण नाही. तर असा चमत्कार होऊ शकतो जर तुम्ही हे मनापासून केलं, विश्वास ठेवून केलं तर, की ती व्यक्ती समोरून एखादा व्हॉट्सअप मेसेज करेल, फोन करेल, भेटायला येईल आणि असं की जणू काही झालंच नाही आणि खूप छान तुमचं ते रिलेशन होऊन जाईल. तर भरपूर जणांना याचा रिझल्ट आलेला आहे आणि हे कशासाठी करायचं ते खूप महत्त्वाचं. तुम्हाला समोर जाऊन सॉरी म्हणायला म्हणते का मी? समोर जाऊन बोलायचंय का सॉरी? ज्यांच्यात हिंमत आहे त्यांनी समोर जाऊन बोलायचं. ज्यांना खरंच ते नात्याची गरज आहे, खरंच ते नातं हवं आहे, त्यांनी समोर जाऊन सॉरी बोला. पण ज्यांना फार गरज नाही आहे त्या नात्याची आणि फार हिंमत पण नाही आहे समोर जायची, पण ही टेक्निक का वापरायची, ही थेरपी का वापरायची, तर हे तुम्ही केल्यानंतर तुमच्या लाईफमध्ये ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या सुटणार आहेत. ओके. एक पेन किलर घेतली की लगेच पूर्ण रोग बरा होतो का तुमचा मुळासकट? नाही होत. तसं पहिल्याच दिवशी तुमची आर्थिक अडचण 100% बरी होईल का? नाही. पण कुठेतरी तुम्हाला जाणवेल की आधी आपल्याला जी आर्थिक, मानसिक, भावनिक, शारीरिक, सामाजिक, शैक्षणिक, बौद्धिक अजून कुठली अडचण होती ती आता कमी 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 होत आहे. सो स्वतःसाठी हे करायचंय. काय होतं, आपण कुणाला तरी माफ केल्यानंतर किंवा कुणाला तरी मदत केल्यानंतर आपला पुढचा रस्ता खुला होतो. ओके. हे आम्ही गेली 10 वर्ष अनुभवत आहोत आणि गेली काही महिने भरपूर लोक माझे स्टुडंट म्हणून जिज्ञासा गुरुकुलम मधून तयार झालेले आहेत. त्यांनी सुद्धा ही टेक्निक वापरलेली आहे. सो कोण कोण तयार आहे, कमिटमेंट देणार आहे आज की मी माझ्या लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी ही टेक्निक वापरेल? कोण कोण रेडी आहे? जागृती, अश्विनी, निशा, भारत, माधुरी, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमच्या या हिम्मतला मी दाद देते. छान. येस, व्हेरी गुड. काल काय शिकवलं होतं की जोपर्यंत ही ज्योत सुरू आहे तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे आणि ही नाती तुमची आहेत. बरोबर? हा श्वास थांबल्या थांबल्या तुम्ही असं कोसळलं की तुमच्या आजूबाजूला जी लोक आहेत ती असं म्हणतात का, अरे प्रिया पडली, तिला दवाखान्यात घेऊन चला. त्यांना कळतं हे काय झालंय, चला बॉडीला आता आधी दवाखान्यात न्यायचं की डायरेक्ट घरी न्यायचं, असं म्हणतात. मग ही बॉडी किंवा ही जी प्रिया तुम्ही व्यक्ती आहात, तर याला महत्व, इज्जत, मान, सन्मान, किंमत कधीपर्यंत आहे? जोपर्यंत इथे तुमचा श्वास, ती प्राणज्योत सुरू आहे. बरोबर? सो आपल्याला सगळ्यात आधी काय करायचंय, स्वतःला माफ करायचंय. बरोबर? कारण आपण स्वतःकडे खूप दुर्लक्ष केलेलं आहे आजपर्यंत. तर ज्या दिवशी तुम्ही स्वतःला माफ कराल, स्वतःवर प्रेम कराल, त्या दिवशी तुम्हाला खूप हलकं फील होणार आहे. तुमची सगळी दुखणी कुठल्या कुठे पळणार आहेत आणि ज्या अडचणी तुमच्या लाईफमध्ये तयार झालेल्या आहेत, तुम्ही म्हणतात की एखादं प्रपोजल आलं होतं आणि लास्ट मोमेंटला कॅन्सल झालं. एखादं प्रपोजल होतं नोकरीचं, जिथे त्यांनी मागितलं ते डोनेशन दिलं, पण लास्ट मोमेंटला त्यांनी आम्हाला नोकरी दिली नाही, है ना. कोर्टाची केस लास्ट मोमेंटला आम्ही हरलो. आहे अनुभव तुम्हाला सगळ्यांना हा. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या इथून रिलीज होणार आहेत. ओके. एक अनुभव घ्यायचा तुम्हाला, प्रॅक्टिकल करायचं प्रॅक्टिकल. रेडी आहेत सगळे? हो. येस, जस्ट अ मिनिट. दोन प्रॅक्टिकल करू आज आपण. ओके. ही माझी शक्ती जी तुम्हालाही प्राप्त होऊ शकते काही गोष्टींवर तुम्ही विजय मिळवला तर. ठीक आहे. आता बघा, हा इथला माझा हात रुमाल आहे, कपडा आहे, याला मी हे असं करते, फटके देते जरा. ओके. आय हेट यू. आता आपण याची एनर्जी चेक करू. ओके.
ओ माय डिअर, प्लीज गिव मी क्लिअर डिव्हाइन गायडन्स. ॲट प्रेझेंट माझ्या हातातल्या या रुमालाची एनर्जी कशी आहे? कसं फिरतंय? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज फिरतंय? निगेटिव्ह. प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप अँड थँक यू. थांबलं का फिरायचं? येस. आता हाच तो रुमाल आहे ज्याला मी अगदी व्यवस्थित अशी घडी घालून घेते. बाकी काही नाही करत, फक्त घडी घातली व्यवस्थित, अगदी हलकेच आणि प्रेमाने स्पर्श करत. ओके. अँड आय जस्ट से थँक यू अँड आय लव्ह यू. ॲट प्रेझेंट ओ माय डिअर, ॲट प्रेझेंट माझ्या हातातल्या या रुमालाची एनर्जी कशी आहे? कसं फिरतंय? क्लॉकवाईज. पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आलं? थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. म्हणजे काय आहे तर अगदी एका धुलीकणाला सुद्धा एनर्जी आहे. प्रत्येक एका पार्टिकलला एनर्जी आहे. आपल्या घरामध्ये खूप वस्तू इकडे तिकडे सगळ्या पसरलेल्या असतात, किंवा आपण काय करतो, 50-60 हजार लाखाचा मोबाईल फोन विकत घेतो, नव्याचे 9 दिवस त्याला फार जपतो. आणि आता आपल्याला माहिती आहे, आलं बाहेरून, इथे सोफा आहे, इथे बेडरूम मधला बेड आहे, आणि तो मोबाईल घेतो, ती पर्स घेतो आणि अशी टाकतो. बरोबर? खूप महागड्या आपण 4 व्हीलर घेतो, 2 व्हीलर घेतो, काय करतो, 2-4 महिने छान जपतो, अगदी रोज तिला पुसतो, आणि नंतर काय करतो, तिला बघत पण नाही, आणि मग ती पुन्हा पुन्हा काय म्हणते, माझी सर्व्हिसिंग कर. बरोबर? घरामधल्या ज्या व्यक्ती आहेत आपल्या, त्यांच्यासोबत आपली अनबन नेहमी होत असते. का होत असते? कारण आपण त्यांना गृहीत धरलेलं असतं. हां, कुठे जाणार आहे मला सोडून, आहे घरातच, कुठे येईल, परत घरातच यावं लागणार आहे. बरोबर? तर आपण काय करतो, कुठल्याही वस्तूची किंमत करत नाही. त्यामुळे आपल्या लाईफमध्ये काय असते, कुठली एनर्जी असते? निगेटिव्ह एनर्जी. कारण प्रत्येक धुलीकण, आता इथे जर एखादा असा पार्टिकल जरी मी घेतला आणि एनर्जी चेक केली त्या धुलीकणाची, तरी काय होणार आहे, ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दाखवली जाणार आहे. काल आपण काय बघितलं, पाण्यावर एनर्जी कशी काम करते. स्लाइड बघितली होती अन्नावर, भातावर एनर्जी कशी काम करते. आता मला सांगा, आपल्या शरीरामध्ये किती टक्के पाणी आहे? 70% आहे. जर पाण्याचा एक पार्टिकल मायक्रोस्कोपच्या खाली बघितला तर त्याची एनर्जी आपल्याला कळते. तर आपल्या अखंड शरीरात 70% पाणी आहे, आणि कुठल्या एनर्जीचं पाणी आपण पितोय? सहज आपण बसतो गप्पा मारत, टीव्ही सिरियल बघत, किंवा एखादी मैत्रीण कोणीतरी येते, आपल्या हातात पाण्याचा ग्लास असतो आणि ती तिच्या घरची काहीतरी कहाणी सांगत असते, तर ती एनर्जी सुद्धा ह्या पाण्याला लागते. काय आहे पाणी? पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाओ उसके जैसा. अजून तुम्हाला पटेल असं एक सांगू, तुम्ही सगळ्यांनी पिक्चर आणि स्टोरीज सिरियल बघितलेल्या आहेत देवाधर्माच्या. काय असतं, ते ऋषीमुनी येतात, कमंडलूमधून पाणी घेतात, काहीतरी बडबड करतात, डोळे बंद करून मंत्र म्हणतात आणि दिला शाप. परत पाणी घेतात, काहीतरी मंत्र म्हणतात, दिला शाप. पाणीच वापरतात की नाही? तुम्ही तुमच्या घरामध्ये बाप्पा बसवतात, सत्यनारायण करतात, नवरात्र करतात, वास्तुशांती करतात, मार्गशीर्षाची पूजा करतात. प्रत्येक वेळेला प्रत्येक पूजेची सुरुवात कुठून होते? ब्राह्मण बुवा काय म्हणतात? घ्या पळीवर पाणी हातावर.
ओम नमो वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि काय म्हणतात, पाणी पिऊन घ्या. याचं रिझन तुम्हाला 7 चक्रा शिकवताना सांगेल, आज नाही सांगत. अजून ते काय करतात, पाणी घ्या, संकल्प सोडा, बरोबर. आणि त्या पाणीच का घ्यायला लावतात, मंत्रच का म्हणायला लावतात, कारण त्यांना पण माहिती आहे की एनर्जी काय आहे. सो तिथे ते शुद्धीकरण केल्यानंतर पुढची पूजा आपली होते. निगेटिव्ह एनर्जी ते काढून टाकतात त्या पाण्यातून. ते देतात ना आपल्याला, जा घरात शिंपडून या. आजपर्यंत केला, परंपरा आहे म्हणून. कधीतरी त्या ब्राह्मणाला विचारलं का हे असं का सांगितलं. काय वय झालंय आपल्या सगळ्यांचं, कुणाला माहिती होतं हे रिझन, माहिती होतं. नुसतं परंपरा आहे आणि आपली आई करत होती, मग आजी करत होती, मग पणजी करत होती, म्हणून आपण पण तेच करायचं, बरोबर. तर प्रत्येक गोष्टीकडे ना थोडंसं लॉजिकली, सायंटिफिकली आणि स्पिरिच्युअली बघा, तर तुमचं लाईफ हे खूप इझी होऊन जाईल. ठीक आहे. तर जर पाण्यावर, अन्नावर एनर्जी काम करते, तशी ती घरातल्या प्रत्येक वस्तूवर काम करते, प्रत्येक व्यक्तीवर काम करते. सो आपल्याला प्रत्येकाला उठ सूट वेड्यासारखं आय लव्ह यू, थँक्यू, सॉरी म्हणायचं आहे. काल काय सांगितलं होतं, तुम्ही वेडे झाले पाहिजे, लोक तुमच्यावर हसली पाहिजे, तर समजायचं आपनी तो निकल पडी. म्हणजे काय की आता माझी प्रगती कुणीही थांबवू शकत नाही. आणि जर कोणी आपल्याला वेड्यात काढत नसेल, आपल्या मागे जर आपली चर्चा होत नसेल, तर समजून घ्यायचं आपली प्रगती थांबलेली आहे. ओके. कारण जेव्हा आपल्या मागची चर्चा करतात त्यावेळेला त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो या गोष्टीसाठी. म्हणून सांगितलं की आपल्या प्रत्येक नातेवाईकाला आणि प्रत्येक मित्रमैत्रिणीला या ग्रुपमध्ये जोडून घ्या, जेणेकरून काय होईल की सगळी पॉझिटिव्हिटी राहील तुमच्या सोबत. पण नाहीतर तुम्ही जाताय पुढे आणि आपलं मराठी माणसाचं कर्तृत्व किंवा कर्तव्य काय आहे, जो आपला माणूस पुढे जातोय त्याचा पाय मागे खेचायचा. ओके. तर आपल्याला पाय मागे खेचणारे शिल्लक ठेवायचे नाहीये, हात पुढे खेचणारे तयार करायचे. कोण कोण ॲग्री आहे. जर तुमच्या आजूबाजूला तुमचे हात खेचणारे आणि तुम्हाला पुढे नेणारे तयार करायचे असतील तर आपल्या ग्रुपमध्ये जोडून घ्या. आणि जर परंपरेनुसार मराठी माणूस जर तसाच ठेवायचा असेल, आपले पाय मागे खेचणारा, तर मग नका शेअर करू मेसेज हा. काही लोकांची अशी पण सवय असते, आपल्याला जर काही चांगलं भेटलं ना, ते आपल्या जवळच्या माणसाला नाही समजू द्यायचं की आपण काय करतोय. आहे असे लोक आपल्याकडे आहे. येस, व्हेरी गुड. चलो, आता आपण एक छानसं मेडिटेशन घेऊया. आता गरज असेल तर थोडंसं पाणी पिऊन घ्या. पाणी पिताना त्या पाण्याला थँक्यू म्हणा आणि प्या. गरज असेल तर घुटभर पाणी प्या. नाहीतर आता सरळ बसा, स्ट्रेट बसा, जेवढं शक्य आहे तेवढं ताट बसा, हलकेच डोळे बंद करा. सर जरा माइंड रिलॅक्सिंग म्युझिक प्ले करा बरं. ओके. तुमच्या सोबत जर कोणी लहान मुलं असतील तुमच्या घरातली, तर त्यांना पण बसवायचं आहे या क्लासला रोज. एनर्जीचा क्लास आहे. जर एनर्जी तुम्हाला रिसीव्ह करायची असेल तर व्हिडिओ सुरू करा. जर खुर्चीवर बसलेले असाल तर पायाखाली काहीतरी घ्या, आसन वगैरे. ज्यांना खाली मांडी वाळून बसणं शक्य नाहीये त्यांनी थोडंसं ताट बसायचं आहे. खाली बसलेले असाल तर हिप्स जे आहे आपले ते भिंतीला टच करा, जेणेकरून कमरेपासून वर ताठ आपल्याला बसता येईल. त्याचं कारण असं आहे की आपलं हे जे आहे ना टाळू, तिथून ऊर्जा ग्रहण केली जाते. तर तुम्हाला ती ऊर्जा ग्रहण करायची असेल तर शक्य तेवढा वेळ ताट बसा. नंतर मी तुम्हाला सांगणारच आहे काय करायचंय ते. ओके. रोशनी बाळा माईक बंद कर. येस. आता सगळ्यांचे डोळे हलके बंद झालेले आहेत. सगळेजण ताट बसलेले आहेत.
आता आपल्याला काय करायचं आहे, तर दीर्घ श्वास नाकाने घ्यायचा आहे आणि हळुवारपणे तो श्वास तोंडाने सोडायचा आहे. श्वास घेत असताना नाकाने घ्या, नाभीपर्यंत खोल घ्या आणि सोडत असताना तोंडाने हळुवार सोडा. श्वास सोडताना खांदे हलके खाली येऊ द्यात. 3 ते 5 दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. आता तुमचे श्वास हे नॉर्मल होऊ द्या. संपूर्ण लक्ष हे श्वासांवर केंद्रित करा. प्रत्येक येणारा आणि जाणारा श्वास तुम्हाला बघायचा आहे. त्या दोघांमधलं अंतर तुम्हाला फील करायचं आहे. डोक्यावरच्या केसापासून पायाच्या बोटापर्यंत प्रत्येक अवयव फील करा. अगदी डोक्यावरच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयव सैल सोडा. अगदी रिलॅक्स होऊन जा, संपूर्ण रिलॅक्स होऊन जा. लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. अशा वेळेला तुम्हाला अनेक विचार येतील डोक्यात. विचारांचं काम आहे येणं आणि विचारांचं काम आहे निघून जाणं. त्यामुळे ते विचार येऊ द्या. विचारांचं काम आहे येणं, विचारांचं काम आहे जाणं. जसं स्टेशनवर एखादी गाडी येते, क्षणभर थांबते आणि निघून जाते, त्याच पद्धतीने ते विचार येतील, क्षणभर थांबतील आणि निघून जातील. तुम्ही त्या विचारांना धरून ठेवायचं नाही. त्यांना सहजतेने पुढच्या प्रवासाला जाऊ द्यायचं. तुमचं मन आता संपूर्ण शांत होत आहे, एकाग्र होत आहे. एक शांततेचा अनुभव घ्यायचा आहे सगळ्यांनी. डोळे बंद. तुमच्या डोक्यावरच्या केसांना थँक्यू म्हणायचं आहे. कारण असे खूप लोक आहेत ज्यांच्या डोक्यावर केस नाहीत, पण तुमच्याकडे ते आहेत. कधीतरी त्यांना प्रेम दिलंय, त्यांना थँक्यू म्हटलं आहे? नाही ना? आज म्हणून टाका. तुमच्या कपाळाची पाटी बघा, किती सुंदर आहे. तिला हात लावा, स्पर्श करा. तुमच्या कपाळावर तुमचा हात घेऊन जा, उजवा किंवा डावा, आणि त्याला थँक्यू म्हणा. अगदी प्रेमाने हलकेच स्पर्श करा. तुमचे हे सुंदर डोळे बघा. जगात कितीतरी अशी लोक आहेत ज्यांच्याकडे डोळे तर आहेत पण दृष्टी नाही. तुमच्या त्या दोन्ही डोळ्यांवर हलकेच तुमचे हात घेऊन जा आणि त्यांना थँक्यू म्हणा की अरे, तुझ्यामुळेच मला या सृष्टीचा आनंद घेता येतो आहे. या सृष्टीतील रंगसंगती कळते आहे. चांगल्या चांगल्या गोष्टी मला बघता येत आहेत. थँक्यू म्हणा त्या डोळ्यांना. तिथून पुढे तुमचे हात तुमच्या नाकावर घेऊन जा. तुम्ही आत्ता जिवंत आहात. तुमची प्राणज्योत सुरू आहे. या नाकाद्वारेच तर तुम्ही श्वास घेत आहात, या नाकपुड्यांद्वारे. कधीतरी त्याला थँक्यू म्हटलं आहे? नाही. पण त्याचं काम जर त्याने अर्धा क्षण जरी थांबवलं तर काय होणार आहे? तुमच्यासाठी तुमच्या जन्मापासून, अगदी तुम्ही आईच्या गर्भात असल्यापासून या दोनही नाकपुड्या तुमच्यासाठी अविरत कष्ट करत आहेत.
त्या नाकाला, त्या नाकपुडीला, त्या श्वसन नलिकेला थँक्यू म्हणा. बघा, तुमचे ते कान. जगभरात असे खूप लोक आहेत ज्यांच्याकडे कान आहेत पण त्यांना ऐकू येत नाही. तुमच्या त्या कानावर हात घेऊन जा, अगदी प्रेमाने त्यांना स्पर्श करा. थँक्यू म्हणा की या जगभरातलं अतिशय सुंदर असं जे म्युझिक आहे त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. त्या म्युझिकच्या बरोबरीने तुमचा मूड चेंज होतो, तुम्ही आनंदी होतात, तुम्ही शांत होतात, तुम्ही ती करुणा अनुभवू शकतात ह्या म्युझिकच्या द्वारे. थँक्यू म्हणा त्या कानांना आज. इथून पुढे तुमचे ते दात, जीभ, ओठ, त्यांना थँक्यू म्हणा, त्यांना स्पर्श करा. या दातांद्वारे तुम्ही अन्न चावतात, त्या जिभेद्वारे त्यामध्ये ती लाळ मिश्रित होते, तिथे पाचकरस तयार होतो आणि त्या अन्ननलिकेला सुद्धा थँक्यू म्हणा. जी अन्ननलिका तो पाचक रस ग्रहण करून तुमच्या संपूर्ण या बॉडीचा भार किंवा संसार चालवते आहे. तुमची बॉडी कशामुळे चालते की जे दातांनी अन्न चावत आहात, जीभ तिथे ते लाळ मिश्रित पाचक रस तयार करून तुम्हाला ताकद येत आहे प्रत्येक काम करण्यासाठी. कधीतरी त्या दातांना, जिभेला, अन्ननलिकेला, ओठ तुमचे मदत करतात तुम्हाला बोलण्यासाठी. म्हणा त्यांना थँक्यू. खूप लोक अशी आहेत त्यांना जिव्हा आहे, जीभ आहे, दात आहेत, ओठ आहेत पण ते बोलू शकत नाहीत. तुम्हाला ते आहे ना, म्हटलंय त्यांना कधीतरी थँक्यू. आज म्हणून टाका. तिथून पुढे चला, तुमचा गळा, त्याला मायेने, प्रेमाने स्पर्श करा. आणि हे सगळं करत असताना डोळे बंद करायचे आहेत, तर तुम्हाला मॅजिक कळेल, अदरवाईज काहीही कळणार नाही. तुमच्या त्या गळ्यावर आणि तुमच्या त्या मानेवर प्रेमाने स्पर्श करा. तुमचा हा गळा आणि मान जर नसती तर तुम्ही आजूबाजूला बघू शकला असतात का? वर खाली बघू शकला असतात का? आहेत ना अशी काही लोक ज्यांना मानेचा हा योग्य तो गॅप नाही, त्यामुळे त्यांना आजूबाजूला बघणं अवघड होतं. पण आपल्यासाठी ते सुस्थितीत आहे, सुव्यवस्थित आहे. त्यामुळे मानेला, गळ्याला थँक्यू म्हणा. इथून पुढे जा, तुमचं शोल्डर. या शोल्डरला तुमचा संपूर्ण हात जोडलेला आहे. कधीतरी तुमचं ते कोपर आहे त्याला तुम्ही थँक्यू म्हटलंय का हो? तुम्हाला जर ते कोपर नसतं तर तुमच्या ताटातलं अन्न तुमच्या ओठात, तोंडात गेलं असतं का? तुमच्याकडे जर कोपरच नसतं तर तुम्ही पाण्याचा ग्लास, त्या बोट नसती, हात नसता, मनगट नसतं, तर तो ग्लास घेऊन पाणी पिऊ शकला असतात का? तुमच्या त्या हाताच्या बोटांना, स्पेशली त्या अंगठ्याला, मनगटाला, तुमच्या त्या कोपराला आणि एकंदरीत संपूर्ण हात आणि त्या शोल्डरला थँक्यू म्हणा. अगदी प्रत्येक काम तुमचा तो हात करतो आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंतची जी प्रत्येक क्रिया आहे त्या ठिकाणी तुमचा हा संपूर्ण हातच आधी पुढे आहे. तिथून पुढे या, तुमचा छातीचा पिंजरा, फुफ्फुस, बरगड्या, तुमच्या हृदयाची ती संपूर्ण सिस्टीम अविरत तुमच्यासाठी काम करते आहे. कधीतरी त्याला प्रेमाने थँक्यू म्हटलंय, त्याची दखल घेतली आहे आणि मग उगीच म्हणतात काहीच कारण नाही आणि हार्ट अटॅक आला. जरा आजपासून त्याची काळजी घ्या.
रोज सकाळी उठलं की एकदा तरी थँक्यू म्हणा. रात्री झोपताना एकदा तरी स्वतःला त्या तुमच्या हृदयाची जी सिस्टीम आहे त्याला थँक्यू म्हणा. तिथून पुढे या आणि तुमचा तो कमरेचा भाग बघा, ज्यामुळे तुम्ही पाठीतून वाकू शकतात, ज्यामुळे तुम्ही उठून उभं राहू शकतात. तो वाक जर नसता, कमरेतून पाठीतून जर वाकताच आलं नसतं तर काय झालं असतं जरा इमॅजिन करा. आणि आज त्याला थँक्यू म्हणा. तिथून पुढे जा. तुमच्या त्या गुडघ्यावर प्रेमाने मायेने हात फिरवा. बघा, त्याला एकदा सॉरी म्हणा. त्याने उगीच दुखणं सुरू केलं आहे का? उगीच तक्रार सुरू केली आहे का? आपल्या शरीराचा एवढा मोठा भाग, जे आपण एवढं काहीतरी खाऊन वजन वाढवून ठेवलेला आहे, तो सगळा भार तुमचे ते गुडघे पेलत आहेत. तासनतास उभं राहून तुम्ही काम करतात. तुम्हाला हवं तिथे फिरायला जाता येतं का? कारण तुमचा हा संपूर्ण पाय, तो पायाचा तळवा, त्या पोटऱ्या, त्या मांड्या, हा भाग जर तुम्हाला नसता आणि सुस्थितीत नसता आणि योग्य प्रपोर्शन मध्ये नसता तर तुम्ही कुठेतरी तुमची इच्छा होईल तिथे जाऊ शकला असता का? उगीच नाही तो पाय तक्रार करत आहे. त्याच्याकडे तुम्ही कधीच बघितलं नाही, त्याची दखल कधीच घेतली नाही. त्याला आज थँक्यू म्हणा. तुमचे लहान आतडे, मोठे आतडे, गर्भाशय, मूत्राशय, किडनी, लिव्हर, फुफ्फुस, अगदी प्रत्येक हाड आणि हाड, प्रत्येक पेशी न पेशी, अगदी प्रत्येकाला आज थँक्यू म्हणा. तुमची ती सुंदर त्वचा, तिला थँक्यू म्हणा. डोक्यावरच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हातांनी अगदी प्रेमाने स्पर्श करा आणि थँक्यू म्हणा. आय एम सॉरी म्हणा. मला माफ कर म्हणा. आणि या तुमच्या शरीराने तुम्हाला माफ केलेलं आहे म्हणून त्याचे धन्यवाद व्यक्त करा. तुमचं प्रेम व्यक्त करा. तुमच्या या सुंदर शरीराला म्हणा थँक्यू, आय लव्ह यू. इथून पुढे मी आवर्जून तुझी काळजी घेईन, तुझ्याकडे जरा लक्ष देईन. ही आहे तुमची खरी संपत्ती. हे आहे तुमचं शरीर, हे आहे तुमचं मन, ही आहे तुमची बुद्धी, ही आहे तुमची क्षमता. काय तक्रार लावली आहे ती? आर्थिक अडचण आहे, आर्थिक अडचण आहे. असं कसं काय तुम्ही म्हणू शकता? ज्यावेळी तुम्ही जन्माला आलात त्यावेळी तुम्ही स्वतःचा मागच्या जन्मीचा काय तो पैसा सोबत आणला होता का? काही प्रॉपर्टी सोबत आणली होती का? नाही. पण तुमचा जन्म झाल्या झाल्या तुम्हाला किती सुंदर त्या पांढऱ्या शुभ्र मखमली कापडात आधी कुणी घ्यावं आणि कुणी तुमच्यासाठी ती शॉल आणावी, ते कापड आणावं, ते स्वेटर आणावं, ती टोपी, ते सॉक्स, यासाठी घरात प्रत्येक नातेवाईकाची चढाओढ होती. इतकं सुंदर वस्तू विकत घेण्यासाठी कुठून आला पैसा? तो तुमचाच तर होता, तुमच्यासाठीच वापरला होता. बघा, तुमची पैशांची श्रीमंती आता मी तुम्हाला दाखवते.
इथून पुढे सुरू झालं तुमचं लसीकरण. ती लस देणं, तुम्हाला चांगलं दूध मिळावं म्हणून तुमच्या आईला चांगलं खायला प्यायला देणं, त्यासाठी पण पैसाच लागला. तुम्ही कमवलेला नव्हता, पण तो तुमच्यासाठी होता. बघा तुम्ही किती श्रीमंत आहात. किती छान छान मऊ मऊ मखमली तुमचे ते कपडे. तुम्ही 6 महिन्याचे झालात आणि तुम्हाला काय काय सात्विक आणि पौष्टिक खाऊ घालावं यासाठी घरात सगळ्यांची चढाओढ सुरू झाली. किती महागडे ते ड्रायफ्रुट्स आणि ते तूप आणि ते लाडू आणि ती पालेभाजी, हे सगळं कुठून आलं? पैसे खर्च करूनच आलं ना. तुम्ही गेला होतात का कुठे ते पैसे कमवण्यासाठी? नाही, पण तुम्ही हक्काने त्याचा आस्वाद घेतला, ते एन्जॉय केलं. ही आर्थिक संपत्ती तुमचीच होती. तिथून पुढे तुम्ही दुडूदुडू चालायला लागलात. नेहमी नवीन नवीन चप्पल सँडल तुमच्यासाठी घेतली गेली. तुम्ही शाळेत जायला लागलात. नवनवीन वह्या पुस्तकं, छान वॉटर बॉटल, टिफिन, बॅग्स, शाळेत जाण्यासाठी तुम्हाला छानशी सायकल किंवा गाडी किंवा सिटी बस असेल तर त्याचं तिकीट काढण्याचे पैसे तुम्ही कमवले नव्हते, पण तुमचे हक्काचे म्हणून तुम्ही मिरवले. या सर्व वस्तू तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, फ्रेंड्सला सांगितल्या, ही माझी बॅग, ही माझी नोटबुक, हे माझं बुक. हे कसं काय म्हणालात तुम्ही मग माझं माझं? ही तुमचीच तर श्रीमंती होती. बघा तुमच्या जन्मापासून किती पैसा आहे तुमच्या आयुष्यामध्ये. ती पैशाची एनर्जी अट्रॅक्ट करायला शिका. बघा तिथून पुढे तुम्ही कॉलेजला गेलात. नवनवीन अजून जास्ती छान छान ड्रेस घ्यायला लागलात. कॉलेजची ॲडमिशन प्रत्येक वर्षाची. सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत ती पार्टी एन्जॉय करणं. त्या पार्टीसाठी पैसे कुठून आलेत? तुमच्यासाठी तुमच्या घरच्यांनी जे दिले ते तुमच्यासाठी होते, तुमच्या हक्काचे होते, म्हणून तुम्हाला मिळाले. तिथून पुढे जा. तुमची ती नोकरी. या सर्व काळात तुम्ही दिवसातून 4 वेळेला जेवायला लागलात. कुठून पूर्ण केला हा सर्व खर्च? जोपर्यंत तुम्ही नोकरीला लागला नाही तोपर्यंत भरपूर पैसा खर्च तुम्ही स्वतः जो केला तो माझा 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 म्हणून केला, पण खरं तो तुमचा नव्हताच. पण तुमच्यासाठीच होता, तो तुमचाच होता. हीच तुमची श्रीमंती आहे, आर्थिक ऊर्जा आहे. या आर्थिक ऊर्जेला, या श्रीमंतीला, या पैशांना आजपासून थँक्यू म्हणायला शिका. बघा आयुष्यात तुम्हाला कधीच आर्थिक अडचण जाणवणार नाही. बघा तुमच्या अकाउंटला आत्ता किती पैसे आहेत त्याला थँक्यू म्हणा. बघा तुमच्या पर्समध्ये आता किती पैसे आहेत त्याला थँक्यू म्हणा. त्या नोटेचा फील घ्या, त्याला सॉरी म्हणा. किती लक्ष्मी स्वरूपात तुमच्याकडे असून सुद्धा तुम्ही नाकारता. ती एनर्जी आहे आणि तुम्ही तिला उगाच मोजत बसता. ती शक्ती आहे. आजपासून तिला त्या आकड्यांमध्ये मोजणं बंद करा आणि तिला अविरत थँक्यू म्हणायला सुरुवात करा. बघा ती किती अखंड प्रवाहित होईल तुमच्या आयुष्यात. आता या मेडिटेशनच्या शेवटच्या टप्प्यात आपण येत आहोत. इथून पुढे ह्या श्वासापासून तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक वस्तूला, व्यक्तीला, घटनेला, परिस्थितीला थँक्यू म्हणायचं आहे. तुम्ही जेवढा थँक्यूचा भाव वाढवणार, मनातील भाव थँक्यूचा जेवढा वाढवणार, तेवढं तुमचं आयुष्य हे सहज आणि सोपं होणार आहे. कुणालाही गृहीत धरू नका.
तुमच्याच घरातली व्यक्ती आहे, नवरा किंवा बायको, मुलगा किंवा मुलगी किंवा अजून कोणीही, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नातं जे आहे त्याला गृहीत धरू नका. त्यांना थँक्यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा, ते प्रेम व्यक्त करा. येस. तुमच्या डे टू डे लाईफमध्ये, अगदी दररोजच्या आयुष्यामध्ये तुम्ही सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत जेवढ्या काही वस्तू तुम्ही वापरता त्यातली एकही वस्तू तुम्ही स्वतः तयार केलेली नाही, पण तुम्ही ती माझी माझी म्हणून मिरवता. तुम्हाला ती प्रत्येक वस्तू, भौतिक कुठलीच अशी वस्तू तुम्ही स्वतः बनवलेली नाहीये, पण त्या प्रत्येक वस्तूच्या मागे कुणाची तरी आयडिया आहे, लाखो करोडो लोकांची, आणि तेवढ्या लाखो करोडो लोकांचे कष्ट आहेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, आणि त्यानंतर ती वस्तू तुमच्यापर्यंत तुम्हाला भौतिक सुख आणि समाधान देण्यासाठी आहे. आणि आपण आत्ता एनर्जी चेक केली. प्रत्येक वस्तूला, व्यक्तीला, घटनेला, परिस्थितीला एनर्जी असते. जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर या प्रत्येकाकडून आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी घेतली पाहिजे. म्हणून प्रत्येकाला थँक्यू म्हणा. येस. संपूर्ण बॉडीमध्ये एक रिलॅक्सेशन फील करा, एक सहजता फील करा, आणि मनापासून आता शेवटचं म्हणून टाका, आय एम सॉरी, मी चुकले, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ करा, आय थँक यू, तुम्ही माफ केलं म्हणून मनपूर्वक धन्यवाद, आय लव्ह यू, तुम्हा सगळ्यांवर माझं हे शरीर, बाहेरचे अवयव, आतले अवयव, माझ्या दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक एक वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती, प्रत्येकाला मनापासून आय लव्ह यू, माझं तुमच्यावर प्रेम आहे. आणि आता काही श्वास सुरू ठेवा आणि त्यानंतर स्वतःचा वेळ घेत हळूवार या मेडिटेशनमधून बाहेर या. अगदी पटकन तुमचे डोळे उघडू नका. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर चोळा, घासा. तिथे एक एनर्जी तयार करा आणि ती एनर्जी, ते दोन्ही हातांचे तळवे तुमच्या डोळ्यांवर ठेवा. तिथे थोडंसं प्रेस करा. संपूर्ण चेहऱ्यावर, डोक्यावर थोडासा दाब द्या आणि त्यानंतर संपूर्ण शरीरावर या हाताने स्पर्श करा. आणि त्यानंतर हे हात पुन्हा आपल्या डोळ्यांवर घेऊन जा आणि त्या हाताच्या ओंजळीत तुमचे डोळे उघडा. डोळे उघडायला अजिबात घाई करू नका. येस, हळूवार तुम्ही आता बाहेर येऊ शकता. या पुन्हा. आणि हे आहे तुमचं खरं रूप, आणि हे आहे तुमचं समाधान, आणि हा आहे तुमच्या आयुष्यातला आनंद. एक ब्युटिफुल स्माइल तुमच्या चेहऱ्यावर घेऊन या. एक सुंदर स्माइल तुमच्या चेहऱ्यावर येऊन द्या. येस, अँड हिअर यू आर. हे आहे तुमचं खरं रूप. कसं वाटतंय? ज्यांनी प्रॅक्टिकल केलं त्यांना काहीतरी कळालं असेल. येस. त्या एनर्जीचा फील घ्या, त्या एनर्जी सोबत राहा.
जर आत्ता कुणाला अनुभव शेअर करायचा असेल, कसं वाटलं, तर मी फक्त आता 2 मिनिट थांबणार आहे. तर तुम्ही अनुभव शेअर करू शकतात जर आत्ता बोलावंसं वाटत असेल तर. अदरवाईज ग्रुप ओपन आहे. तुमचा आजचा अनुभव तुम्ही जरूर ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून आजही जी लोक अब्सेंट आहेत आणि तेही खूप त्यांच्या आयुष्यात थकलेले, वैतागलेले आहेत, खूप अडथळ्यांमध्ये, प्रॉब्लेममध्ये आहे, त्यांना एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या मनात एक सुंदर स्माईल जर तुमच्या एका अनुभवामुळे तयार झाली, तर तो आशीर्वाद, ती स्माईल तुमच्यासाठी एक मॅजिक तयार करणार आहे. विश्वास ठेवा, कधीच कसलीच कमी पडणार नाही आयुष्यात जर तुमच्या एका शेअरिंगमुळे जर एक व्यक्ती इथे जॉईन झाली तर, आणि तिच्या आयुष्यात आनंद निर्माण झाला तर. येस, बरेच व्हिडिओ बंद आहेत. तुम्ही मेडिटेशन केलं की नाही मला आयडिया नाही. येस, चला थांबूया. थांबायचं मग. ओके ज्योती, केले तुम्ही मेडिटेशन, छान. ओके, इतका वेळ तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद. दीक्षा, तुम्ही हँड रेस केलाय, तुम्हाला बोलायचं आहे का काही? येस, थँक्यू सो मच. इतका वेळ मला सगळ्यांनी ऐकून घेतलं. तुमच्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजचं सेशन इथेच संपवते. उद्या भेटूया एका नवीन टॉपिकसह आणि एका नवीन ऊर्जेसह. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, ऑलवेज ब्लेसिंग्स. रेकी शक्ती तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षण परम सुख, परम आनंद, परम समाधान, परम आरोग्य, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न दीर्घायुष्य प्रदान करो, हीच इच्छा रेकी शक्तीच्या चरणी व्यक्त करते आणि इथे थांबते. बाय बाय. I love you, ma'am. आय लव्ह यू सो मच. Love you. लव्ह यू टू ऑल. येस, We all love you, ma'am. थँक्यू. Thank you so much, ma'am. Thank you very much. सेम टू यू. I love you all of you. येस, आता तुम्ही लिव्ह करू शकतात. एक मोटिवेशनल गाणं लावून द्या. गाणं ऐकता ऐकता ते लिव्ह करतील एक एक. छान मजा येईल, है ना? येस, थँक्यू मॅम. वेलकम. थँक्यू सो मच.